सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मानवी मनाच्या आणि आपल्या वागण्याच्या एका खूपच रंजक सिद्धांतावर बोलणार आहोत. हो. आणि तो जितका रंजक आहे तितकाच गुंतागुंतीचा सुद्धा आहे. अगदी बरोबर. तर आजच्या आपल्या या चर्चेचा मुख्य स्रोत आहे इव्हान पॅव्लोव यांच्या अभिजात अभिसंधान उपपत्तीवरच्या काही अत्यंत महत्वाच्या नोंदी. ज्याला आपण इंग्रजीत क्लासिकल कंडिशनिंग म्हणतो. बरोबर. म्हणजे प्राण्यांवर केलेल्या एका अगदी साध्या प्रयोगातून माणसाच्या नकळत शिकण्याच्या प्रक्रियेचं रहस्य कसं उलगडलं हे आपण आजच्या या सखोल चर्चेत समजून घेणार आहोत. हे खरंच खूप फॅसिनेटिंग आहे. हो ना. पण ही चर्चा सुरू करण्यापूर्वी मला एक अत्यंत विरोधाभासी आणि मजेची गोष्ट सांगायची आहे. कोणती? इव्हान पॅव्लोव हे मुळात मानसशास्त्रज्ञ नव्हतेच. हो, ही खूप कमी लोकांना माहिती असलेली गोष्ट आहे. म्हणजे ते एक रशियन शरीरशास्त्रज्ञ होते. 1904 मध्ये त्यांना त्यांच्या पचनसंस्थेवरच्या संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळालं होतं. अगदी बरोबर. पचनसंस्थेचं काम कसं चालतं हा त्यांचा मूळ विषय होता. पण गंमत बघा, त्यांना जगभरात जी ओळख मिळाली ती त्यांच्या त्या नोबेल मिळवून देणाऱ्या कामासाठी नाही, तर एका कुत्र्याच्या लाळ गळण्याच्या प्रयोगातून मिळाली. खरंच हा इतिहास खूप विलक्षण आहे. म्हणजे पॅव्लोव हे पचनसंस्थेवर आणि विशेषतः लाळ ग्रंथींवर संशोधन करत होते. अन्नाचं पचन कसं होतं हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य भाग होता. पण या प्रयोगादरम्यान त्यांच्या एका वेगळ्याच गोष्टीकडे लक्ष गेलं. अच्छा, म्हणजे हा शोध अचानक लागला? हो, एक प्रकारचा अनाहूत शोधच होता तो. त्यांना असं दिसलं की प्रयोगातले कुत्रे फक्त प्रत्यक्ष अन्न समोर आल्यावरच लाळ गाळत नव्हते, मग तर अन्नाशी जोडलेल्या इतर काही खुणांमुळेही ते तशीच प्रतिक्रिया देऊ लागले होते. म्हणजे नक्की कसं? म्हणजे उदाहरणार्थ, अन्न घेऊन येणाऱ्या व्यक्तीच्या पावलांचा नुसता आवाज आला तरी त्या कुत्र्यांच्या तोंडातून लाळ गळायला सुरुवात व्हायची. बापरे. म्हणजे अन्नाचा फक्त संदर्भ जरी आला तरी शरीराने प्रतिक्रिया दिली. अगदी तेच. आणि ह्याच एका साध्या निरीक्षणातून एका महान अध्ययन उपपत्तीचा जन्म झाला, ज्याला आपण अभिजात अभिसंधान असं म्हणतो. म्हणजे जे संशोधन मुळात शरीरशास्त्रावर सुरू होतं त्याने अचानक मानसशास्त्राची एक खूप मोठी दारू उघडली. हो, आणि मानवी वर्तनाचा तळ शोधण्यासाठी हा एक मोठा टप्पा ठरला. पण जेव्हा आपण या सिद्धांताचा सखोल अभ्यास करतो तेव्हा यात काही अत्यंत तांत्रिक शब्द येतात, म्हणजे वाचताना थोडं जड वाटतं. हो, IBPS पॅटर्न किंवा मानसशास्त्राच्या पुस्तकांमध्ये हे शब्द खूप तांत्रिक वाटू शकतात. तर कोणत्याही अवघड शब्दांच्या जाळ्यात न अडकता आपण हे सोप्या भाषेत समजून घेऊ शकतो का? कारण शेवटी हा सिद्धांत आपल्या सगळ्यांच्याच रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. नक्कीच. आपण अगदी सोप्या उदाहरणांनी हे डिकोड करूया. बरं, तर जर आपण पुन्हा त्या अन्नाचं आणि कुत्र्याचं उदाहरण घेतलं तर अन्न समोर आल्यावर भूक लागणं ही एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. बरोबर. हो, अगदी बरोबर. आणि याच नैसर्गिक प्रक्रियेला मानसशास्त्रात नैसर्गिक उद्दीपक किंवा अनभिसंधित उद्दीपक असं म्हटलं जातं. अनभिसंधित उद्दीपक? हो. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या गोष्टीला किंवा परिस्थितीला प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नसते, ती गोष्ट म्हणजे नैसर्गिक उद्दीपक. म्हणजे इथे अन्न हे नैसर्गिक उद्दीपक झालं. अगदी बरोबर. अन्न पाहिलं की प्राण्याला किंवा माणसाला काहीतरी वाटणं हे उपजत असतं. म्हणजे जसं रस्त्यावरून जाताना पावभाजीचा किंवा आपल्या आवडत्या पदार्थाचा सुगंध आला की आपोआप आपल्या तोंडाला पाणी सुटतं. हो, आणि यासाठी आपल्याला कोणीही बसवून शिकवलेलं नसतं की सुगंध आला की तोंडाला पाणी सुटायला पाहिजे. बरोबर. त्याला बघून लाळ गळणं हा अनभिसंधित किंवा नैसर्गिक प्रतिसाद आहे. तो पूर्णपणे स्वयंचलित आहे. पण या मूळ प्रयोगात एका घंटेचा सुद्धा खूप महत्वाचा वाटा होता ना? हो, ती घंटाच तर या प्रयोगाचा गाभा आहे. सुरुवातीला त्या घंटेचा आणि कुत्र्याच्या अन्नाचा काहीच संबंध नसेल. नक्कीच नव्हता. सुरुवातीला ती घंटा म्हणजे केवळ एक तटस्थ उद्दीपक असते, न्यूट्रल. तटस्थ उद्दीपक? हो. जर तुम्ही एखाद्या कुत्र्यासमोर अचानक फक्त घंटा वाजवली तर तो काय करेल? तो कदाचित कुतूहलाने कान टवकारेल, इकडे तिकडे बघेल. बरोबर. पण तो लाळ गाळणार नाही, कारण त्या आवाजाचा त्याच्या पोटाशी किंवा भुकेशी काहीही संबंध नसतो. तो आवाज त्याच्यासाठी पूर्णपणे अर्थहीन असतो. अगदी. कोणत्याही नवीन गोष्टीची किंवा आवाजाची सुरुवातीची अवस्था ही अशीच तटस्थ असते. पण खरी जादू तेव्हा सुरू होते जेव्हा आपण या तटस्थ गोष्टीची सांगड एखाद्या नैसर्गिक गोष्टीशी घालतो. हो, आणि इथूनच प्रयोगाचा दुसरा टप्पा सुरू होतो. म्हणजे जेव्हा संशोधकाने घंटा वाजवली आणि लगेचच कुत्र्याला अन्न दिलं तेव्हा कुत्र्याच्या मेंदूत एक नवीन प्रक्रिया सुरू झाली असावी. हो, हा काही केवळ एक योगायोग नव्हता. मेंदू दोन वेगवेगळ्या घटनांना एकत्र जोडायला शिकत होता. म्हणजे घंटा आणि अन्न
हो, आणि याच प्रक्रियेला अभिसंधान म्हणतात, म्हणजे कंडिशनिंग. अच्छा. जेव्हा तो तटस्थ उद्दीपक म्हणजे घंटा नैसर्गिक उद्दीपकाशी म्हणजेच अन्नाशी वारंवार जोडला गेला, तेव्हा तो तटस्थ उद्दीपक सुद्धा प्रतिक्रिया देण्यास समर्थ होतो. म्हणजे मेंदूला हे समजू लागतं की घंटा वाजली म्हणजे आता अन्न येणार. अगदी बरोबर. आणि या वारंवार घडणाऱ्या प्रक्रियेमुळे ती साधी तटस्थ घंटा आता कृत्रिम उद्दीपक किंवा अभिसंधित उद्दीपक बनते. म्हणजे ती केवळ एक आवाज राहत नाही, तर अन्नाची पूर्वसूचना बनते. हो, आणि मग प्रयोगाच्या तिसऱ्या टप्प्यात एक अशी वेळ येते जेव्हा समोर अन्न नसतं. फक्त घंटा वाजते. हो, फक्त घंटा वाजते आणि तरीही कुत्र्याची लाळ गळते. कमाल आहे. म्हणजे हा जो शिकलेला प्रतिसाद आहे त्यालाच अभिसंधित प्रतिसाद म्हटलं जातं. अगदी बरोबर. एका पूर्णपणे कृत्रिम आणि अर्थहीन आवाजावर मेंदूने अत्यंत नैसर्गिक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. हे समजायला जितकं सोपं वाटतं तितकंच ते मानवी वर्तनाच्या दृष्टीने खूप खोल आहे. नक्कीच. म्हणजे आपण याचा विचार एका कथेसारखा करू शकतो. अभिसंधानापूर्वी परिस्थिती एकदम सामान्य असते. हो, मग अभिसंधान काळात मेंदू दोन गोष्टींची सांगड घालतो आणि अभिसंधानानंतर तो प्राणी किंवा माणूस एका नव्याच गोष्टीला जुनाच प्रतिसाद द्यायला शिकतो. अगदी सोप्या भाषेत तुम्ही हे मांडलं. या पूर्ण प्रक्रियेत मला जो सर्वात महत्वाचा शब्द वाटतो तो म्हणजे साहचर्य, असोसिएशन. साहचर्य. हो, साहचर्य म्हणजेच दोन गोष्टींमधला संबंध जोडणे. मेंदूच्या न्यूरॉन्सचीच हीच तर खासियत आहे. म्हणजे कसं? जे न्यूरॉन्स एकाच वेळी उत्तेजित होतात ते एकमेकांशी जोडले जातात. अच्छा. जेव्हा घंटेचा आवाज आणि अन्नाचा सुगंध एकाच वेळी मेंदूपर्यंत पोहोचतो तेव्हा मेंदूतील त्या दोन्ही गोष्टींशी संबंधित पेशी एकमेकांशी पक्क साहचर्य निर्माण करतात. हा प्रयोग या साहचर्याची ताकद दाखवून देतो. आणि मला वाटतं इथूनच या चर्चेत खरी रंगत येते. का बरं? कारण पॅव्लोव केवळ कुत्र्याला घंटेची सवय लावून थांबले नाहीत. त्यांनी ह्या प्रक्रियेत अनेक बदल करून पाहिले. हो, आणि त्यातूनच शिकण्याच्या प्रक्रियेचे काही अत्यंत महत्वाचे नियम समोर आले. समजा आता मेंदूने एखादं साहचर्य पक्क केलं, ज्याला आपण संपादन किंवा एक्विजिशन म्हणूया. पण जर मी त्यानंतर त्या कुत्र्याची फसवणूक करायचं ठरवलं तर? फसवणूक म्हणजे कसं? म्हणजे मी सतत फक्त घंटाच वाजवत राहिलो आणि कुत्र्याला अन्न दिलंच नाही तर मेंदू काय करेल? तो आयुष्यभर नुसतेच लाळ गाळत राहील की त्याला आपली चूक समजेल? हा खूप छान प्रश्न आहे. आणि हा या सिद्धांताचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे, ज्याला आपण विलोपन किंवा एक्स्टिंक्शन म्हणतो. विलोपन म्हणजे सवय मोडणे. एक प्रकारे हो, मेंदू हा अत्यंत लवचिक आणि परिस्थितीशी जुळवून घेणारा अवयव आहे. जेव्हा केवळ कृत्रिम उद्दीपक वारंवार दिला म्हणजे फक्त घंटा वाजवली आणि नैसर्गिक उद्दीपक म्हणजे अन्न देणं पूर्णपणे बंद केलं तर प्राणी सुरुवातीला वाट पाहतो. म्हणजे तो सुरुवातीला लाळ गाळेल. हो, काही काळ तो प्रतिसाद देतो. पण जेव्हा त्याला वारंवार अनुभव येतो की आत्ता घंटेनंतर अन्न येत नाहीये तेव्हा कालांतराने तो प्रतिसाद देणं बंद करतो. म्हणजे कुत्र्याची लाळ गळणं पूर्णपणे थांबतं. अगदी. हे शिकलेली सवय नाहीशी होण्याचं किंवा विलोपनाचं लक्षण आहे. माणसांच्या बाबतीतही असंच घडतं. म्हणजे जर आपण एखाद्या विशिष्ट प्रयत्नानंतर मिळणारं बक्षीस किंवा फायदा काढून घेतला तर कालांतराने माणूस तो प्रयत्न करणं सोडून देतो. हो, हे माणसांच्या बाबतीत खूपच अचूक लागू पडतं. मला यावर एक उदाहरण आठवतंय. समजा एखादा कर्मचारी त्याच्या जुन्या ऑफिसमध्ये एका अत्यंत तापट आणि रागीट बॉसच्या हाताखाली काम करत होता. तिथे बॉसचा ईमेल आला की या कर्मचाऱ्याच्या पोटात भीतीचा गोळा यायचा. बरोबर. इथे ईमेलचा आवाज हा कृत्रिम उद्दीपक झाला आणि भीती हा अभिसंधित प्रतिसाद. अगदी. आता समजा तो माणूस नवीन कंपनीत गेला जिथे कामाचं वातावरण खूप चांगलं आहे, बॉस शांत आहे. सुरुवातीला नवीन कंपनीतही तोच ईमेलचा आवाज आला की त्याला थोडी धडकी भरेल. पण जेव्हा त्याला वारंवार दिसेल की इथले ईमेल सुरक्षित आहेत, कोणी ओरडत नाहीये, तेव्हा त्याची भीती नष्ट होईल. बरोबर. हेच ते विलोपन. पण माझा एक प्रश्न आहे. विचारा. ती भीती किंवा ती शिकलेली जुनी सवय मेंदूतून खरोखरच कायमची पुसली जाते का? नाही. आणि हाच या सिद्धांताचा सर्वात धक्कादायक भाग आहे. अच्छा. पॅव्लोवने स्वयंस्फूर्त पुनरुज्जीवन ही संकल्पना मांडली. स्वयंस्फूर्त पुनरुज्जीवन, स्पॉन्टेनियस रिकव्हरी. हो, विलोपन झाल्यानंतर म्हणजे जेव्हा कुत्र्याने घंटेला प्रतिसाद देणं पूर्णपणे थांबवलं त्यानंतर पॅव्लोवने त्याला काही दिवस विश्रांती दिली. म्हणजे प्रयोग थांबवला. हो, काही काळ कोणताही प्रयोग केला नाही आणि अचानक काही दिवसांनी पुन्हा एकदा केवळ घंटा वाजवली. मग काय झालं?
तेव्हा आश्चर्यकारकरित्या कुत्र्याने पुन्हा थोड्या प्रमाणात लाळ गाळली. बापरे, म्हणजे ती जुनी सवय परत आली. की जुनी सवय मेंदूतून कधीच पूर्णपणे पुसली जात नाही, ती फक्त नव्या अनुभवांच्या खाली दबलेली असते. योग्य परिस्थिती किंवा जुना संदर्भ अचानक समोर आला की ती सवय पुन्हा उफाळून वर येऊ शकते. हे तर आपण व्यसनाधीनतेच्या बाबतीत अगदी रोज पाहतो. कसं? म्हणजे बघा, एखादा माणूस अनेक महिने किंवा वर्ष सिगरेट पिणं सोडून देतो. त्याचं विलोपन झालेलं असतं. बरोबर. पण अचानक तो त्याच्या जुन्या मित्रांना भेटतो किंवा एखाद्या विशिष्ट टपरीवर जातो जिथे तो पूर्वी सिगरेट प्यायचा. आणि ती जुनी आठवण ताजी होते. हो, तो जुना उद्दीपक समोर आल्यावर त्याला अचानक पुन्हा सिगरेट पिण्याची तीव्र इच्छा होते. हे स्वयंस्फूर्त पुनरुज्जीवनच तर आहे. हा अत्यंत अचूक आणि परिपूर्ण दाखला आहे. जुन्या सवयी आणि व्यसनं सोडणं इतकं अवघड का असतं याचं मानसशास्त्रीय उत्तर ह्याच संकल्पनेत दडलंय. खरंच खूप भारी आहे. या व्यतिरिक्त आणखी एक गमतीशीर संकल्पना आहे, उद्दीपक सामान्यीकरण. सामान्यीकरण म्हणजे जनरलायझेशन. हो. प्राणी किंवा माणूस अनेकदा सारख्या दिसणाऱ्या किंवा ऐकू येणाऱ्या गोष्टींमध्ये फरक करू शकत नाही. म्हणजे कसं? पॅव्लोव्हच्या प्रयोगात कुत्र्याला एका विशिष्ट आवाजाच्या घंटेची सवय लावली होती. पण जर त्या घंटेऐवजी थोडं साधर्म्य असलेला दुसरा एखादा आवाज केला, समजा वेगळ्या प्रकारची बेल वाजवली, तरीही कुत्रा लाळ गाळत असे. तो त्या नवीन आवाजालाही अन्नाची सूचना समजत असे. अच्छा, मला वाटतं लहान मुलांच्या बाबतीत हे खूप प्रकर्षाने दिसून येतं. अगदी बरोबर. म्हणजे जर एखाद्या लहान मुलाला एखाद्या पांढऱ्या कुत्र्याने चावा घेतला असेल तर ते मूल फक्त त्या एका कुत्र्याला घाबरत नाही, तर ते रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला, अगदी मांजरीला किंवा पांढऱ्या रंगाच्या मऊ खेळण्यालाही घाबरायला लागतं. बरोबर. भीतीचं हे सामान्यीकरण होतं. मेंदू प्रत्येक सारख्या दिसणाऱ्या गोष्टीला धोक्याचा इशारा समजतो. पण मग आपण फरक कसा करायला शिकतो? जसा मेंदू सामान्यीकरण करायला शिकतो तसाच तो फरक ओळखायलाही शिकतो. याला उद्दीपक भेदबोधन म्हणतात. स्टिम्युलस डिस्क्रिमिनेशन. हो. जसजसा अनुभव वाढतो तसतसा प्राणी दोन सारख्या उद्दीपकांमधला फरक ओळखायला शिकतो. म्हणजे जर आपण एका विशिष्ट आवाजाच्या घंटेनंतर नेहमी अन्न दिलं, पण दुसऱ्या वेगळ्या आवाजाच्या घंटेनंतर कधीच अन्न दिलं नाही, तर कुत्रा हळूहळू शिकतो की फक्त पहिल्याच घंटेला लाळ गाळायची आहे. माणसांच्या बाबतीत सांगायचं तर गर्दीच्या ठिकाणी अनेक मोबाईल वाजत असतात, पण आपण फक्त आपल्याच मोबाईलच्या रिंगटोनला खिसात हात घालतो. इतर रिंगटोन कितीही सारख्या असल्या तरी आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. हे उद्दीपक भेदबोधनाचं एकदम उत्तम उदाहरण आहे. हे खूपच रंजक आहे. आपल्या नकळत आपला मेंदू किती गोष्टींचं विश्लेषण करत असतो. हो ना. आणि याच्याही पुढे जाऊन आणखी एक संकल्पना यात आहे, ज्याला उच्चस्तरीय अभिसंधान म्हटलं जातं. हायर ऑर्डर कंडिशनिंग हे का असतं? एका सवयीवर दुसरी सवय रचणे. अच्छा. समजा एकदा घंटेची सवय पक्की झाली आणि घंटा वाजली की लाळ गाळायला लागली. आता जर मी त्या घंटेच्या आधी एक दिवा लावला, दिवा लावायचा, मग घंटा वाजवायची, असं वारंवार केलं तर कुत्रा नंतर फक्त दिवा लावला तरी लाळ गाळायला लागेल. अगदी बरोबर. अन्नाचा आणि दिव्याचा काहीच संबंध नसतानाही घंटेच्या मध्यस्थीमुळे मेंदूने दिव्याशीही साहचर्य जोडलं. म्हणजे हे तर आपण जाहिरातींमध्ये बघतो. हो. उच्चस्तरीय अभिसंधानाचा वापर मानवी जीवनात आणि विशेषतः जाहिरात क्षेत्रात अत्यंत प्रभावीपणे केला जातो. कंपन्या त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करताना थेट वस्तू विकत नाहीत. ते एखादा लोकप्रिय अभिनेत्याला किंवा खेळाडूला त्या उत्पादनासोबत उभे करतात. बरोबर. तो अभिनेता हा नैसर्गिक उद्दीपक असतो, ज्याला पाहून आपल्याला आनंद होतो किंवा आदर वाटतो. आणि ते उत्पादन, समजा एखादी नवीन कार आहे, ती सुरुवातीला तटस्थ असते. हो, पण वारंवार तो आवडता अभिनेता आणि ती कार टीव्हीवर एकत्र दिसल्यामुळे आपल्या मेंदूत त्यांचं साहचर्य पक्क होतं. आणि कालांतराने तो अभिनेता नसताना केवळ ती कार रस्त्यावर जरी दिसली तरी आपल्याला ती कार अत्यंत आकर्षक वाटू लागते. अगदी बरोबर. म्हणजे या सगळ्याचा आपल्या प्रत्यक्ष आयुष्याशी आणि विशेषतः आपल्या मानसिक जडणघडणीशी काय संबंध आहे हे आता खूप स्पष्ट होत आहे. हो. हा सिद्धांत केवळ प्रयोगशाळेतल्या प्राण्यांपुरता मर्यादित नाहीये. मानवी अध्ययनात, सवयी बदलण्यात आणि अगदी शिक्षण क्षेत्रातही याचा प्रचंड मोठा वापर होतो. नक्कीच. वैयक्तिक आयुष्यात आणि व्यावसायिक ठिकाणी शिस्त लावण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे चांगल्या सवयी लावण्यासाठी आपण नकळत याच पद्धतीचा वापर करत असतो. उदाहरणार्थ, अनेकांना सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याची सवय लावायची असते, पण ते जमत नाही. मग ते काय करतात? ते सकाळी उठल्या उठल्या स्वतःला आवडणाऱ्या एखाद्या गोष्टीची,
समजा अत्यंत उत्कृष्ट कॉफीची त्याच्याशी सांगड घालतात. अच्छा, म्हणजे सकाळी लवकर उठणं हा सुरुवातीला त्रासदायक वाटणारा तटस्थ उद्दीपक असतो. पण त्याला कॉफीसारख्या नैसर्गिक उद्दीपकाची जोड दिली की काही दिवसांनी सकाळी उठण्याची क्रियाच आनंददायी वाटू लागते. कार्यालयांमध्येही विशिष्ट वेळी होणाऱ्या मीटिंग्स किंवा कामाच्या वेळापत्रकांचे असेच अभिसंधान झालेले असते. बरोबर आहे. आणखी एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा उपयोग म्हणजे मानवी भीती आणि न्यूनगंड घालवणं. हो, हा उपचाराचा एक महत्वाचा भाग आहे. अनेक प्रौढ व्यक्तींना काही विशिष्ट गोष्टींचा फोबिया किंवा खूप जास्त भीती असते. कोणाला लिफ्टमध्ये जाण्याची भीती वाटते, कोणाला लोकांसमोर बोलण्याची भीती वाटते. ही भीती एका रात्रीत निर्माण झालेली नसते. भूतकाळात घडलेल्या एखाद्या वाईट प्रसंगाशी त्या गोष्टीचे अभिसंधान झालेले असते. मग मानसशास्त्रज्ञ यावर उपचार करताना याच सिद्धांताचा उलटा वापर करतात ना. हो, ज्याला पद्धतशीर संवेदनशीलता कमी करणे किंवा सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन म्हणतात. ते कसं काम करतं? ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीची सांगड एका अत्यंत शांत आणि सुरक्षित वातावरणाशी घातली जाते. समजा एखाद्याला सार्वजनिक भाषणाची भीती वाटते. तर सुरुवातीला त्याला फक्त एकट्याला रिकाम्या सभागृहात उभं राहून बोलायला लावलं जातं. तिथे त्याला सुरक्षित वाटतं. हं, मग हळूहळू 2 लोक, मग 10 लोक अशी गर्दी वाढवली जाते आणि प्रत्येक वेळी त्याला सुरक्षिततेची जाणीव करून दिली जाते. म्हणजे वारंवार असं केल्याने मेंदूमधील गर्दी आणि भीती यांचं जुनं साहचर्य तुटतं. आणि गर्दी आणि सुरक्षितता यांचं नवीन अभिसंधान तयार होतं. विलोपनाचा हा अत्यंत उत्कृष्ट वैद्यकीय उपयोग आहे. मला वाटतं भाषा आणि चिन्हांचं जग तर पूर्णपणे याच सिद्धांतावर उभं आहे. ते कसं काय? लहान मुलांना जेव्हा आपण भाषा शिकवतो तेव्हा अमूर्त अक्षरांची सांगड आपण मूर्त चित्रांशी घालतो. क या अक्षराचा आणि कमळाचा मुळात काहीही संबंध नाही, पण आपण पुस्तकात क च्या शेजारी नेहमी कमळाचं चित्र छापतो. बरोबर. मुलांनी कमळ पाहिलेलं असतं, ते त्यांच्या ओळखीचं असतं. वारंवार ते चित्र आणि ते अक्षर एकत्र पाहिल्यामुळे मुलांच्या मेंदूत त्यांची सांगड बसते आणि चित्र नसतानाही मुलं ते अक्षर ओळखायला लागतात. अगदी तंतोतंत. ब्रँड्सचे लोगोज आणि त्यांचे अर्थ आपण असेच तर शिकतो. आणि याहीपेक्षा मोठा परिणाम होतो तो वातावरणाचा. शाळेत किंवा कार्यालयात काम करण्याची अभिरुची निर्माण होणे किंवा नष्ट होणे हे पूर्णपणे तिथल्या वातावरणाशी जोडलेलं असते. हो, हे मी अनेकदा पाहिलंय. जर कार्यालयातील बॉस नेहमी प्रोत्साहन देणारा, चुका समजून घेणारा आणि मदतीला धावून येणारा असेल तर कर्मचाऱ्यांना तिथे जाण्यात आनंद वाटतो. कामाच्या ठिकाणाचे एका सकारात्मक भावनांशी अभिसंधान होते. या उलट जर वातावरण कायम तणावपूर्ण असेल, सतत ओरडणं सुरू असेल तर केवळ त्या बॉसचीच नाही तर त्या संपूर्ण इमारतीची आणि कामाचीच लोकांना भीती वाटू लागते. लोक काम टाळू लागतात. हे तर आपण रोजच्या आयुष्यात अनुभवतो. या संपूर्ण चर्चेचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर असं म्हणता येईल की मानवी वर्तन हे शून्यातून तयार होत नाही. नाही, अजिबात नाही. नैसर्गिक प्रतिक्रियांची कृत्रिम आणि तटस्थ गोष्टींशी सातत्याने सांगड घालून आपल्या सवयी, आवडीनिवडी, भीती आणि आपली शिस्त आकार घेत असते. सकारात्मक गोष्टींशी सांगड घातली तर चांगल्या सवयी लागतात आणि नकारात्मक गोष्टींशी सांगड घातली तर न्यूनगंड तयार होतात. पॅव्लॉवच्या त्या एका प्रयोगाने आपल्याला स्वतःच्याच मेंदूची प्रोग्रामिंग कशी होते याचं अत्यंत साधं पण प्रभावी मॉडेल दिलं आहे. पण या सगळ्यात एक अत्यंत विलक्षण आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे. कोणती? आपण चिन्हांद्वारे कसं शिकतो याबद्दल बोललो. रस्त्यावरील लाल सिग्नल दिसला की आपण गाडी थांबवतो. त्यासाठी कोणी पोलिसाची गरज नसते. हो, हे आपलं पक्कं अभिसंधान आहे. पण जर आपण आजच्या या आधुनिक आणि डिजिटल युगाचा विचार केला तर परिस्थिती थोडी गंभीर वाटायला लागते. म्हणजे तुम्हाला मोबाईलबद्दल म्हणायचंय का? हो, आज आपल्या स्मार्टफोनवर येणाऱ्या नोटिफिकेशनचा जो पिंग असा आवाज आहे ती आपल्यासाठी एक आधुनिक घंटा तर बनलेली नाहीये ना. अरे चा, हा विचार तर खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. म्हणजे आपण स्वतःला कितीही प्रगत मानलं तरी आपण अजूनही त्याच प्रक्रियेचा भाग आहोत. अगदी तंतोतंत. तो पिंग असा आवाज आला की आपण आपल्या हातातलं अत्यंत महत्वाचं काम सोडून देतो, समोर बसलेल्या माणसाकडे दुर्लक्ष करतो आणि फोन तपासण्यासाठी आपला हात आपोआप खिशात जातो. हो, त्या नोटिफिकेशनमध्ये काय आहे आणि काहीच फरक पडत नाही. तो केवळ एक आवाज आहे, पण त्या आवाजावर आपलं लक्ष विचलित होणं ही आपली सवय बनली आहे. हा आपला अभिसंधित प्रतिसादच तर आहे. पॅव्लॉवचा सिद्धांत आपल्याला एका अत्यंत महत्वाच्या वळणावर आणून उभा करतो आणि आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो. खरंच तंत्रज्ञानाने आणि सोशल मीडियाने आपलं पूर्णपणे अभिसंधान करून टाकलं आहे का? आपण खरोखरच स्वतःच्या निर्णयांचे धनी आहोत की आपणही एखाद्या प्रयोगातील प्राण्यासारखे केवळ आपल्या स्वतःच्या घंटेची वाट पाहत आहोत? आणि ती घंटा वाजली की यंत्रवत प्रतिक्रिया देत आहोत. अगदी तेच.
हा खरोखरच अत्यंत सखोल आणि डोळे उघडणारा विचार आहे. तंत्रज्ञान आणि जाहिरातदारांनी आपल्या नकळत आपल्याला कसं कंडिशन केलं आहे यावर नक्कीच प्रत्येकाने विचार करायला हवा. आपण आपल्या सवयींचे गुलाम आहोत की त्यांचे मालक हे शोधण्याची हीच वेळ आहे. हां, अत्यंत महत्त्वाचा आणि मेंदूला चालना देणारा विचार मनामध्ये ठेवून आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. नक्कीच. इवान पॅव्लॉव्ह यांचा सिद्धांत हा जुन्या काळातील केवळ एक प्रयोग नसून आजच्या आपल्या डिजिटल वर्तनाचाही एक मोठा आरसा आहे. अशीच नवनवीन आणि रंजक माहिती मिळवण्यासाठी ऐकत रहा, विचार करत रहा आणि कायम काहीतरी नवीन शिकत रहा. द डीप डाईव्हमधून आता निरोप घेण्याची वेळ आली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण चर्चेत. धन्यवाद.